नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत ना की स्वामी कुठल्या गोष्टींचा अंत करतात आहे तुमच्या आयुष्यात आणि कुठल्या गोष्टींचा आरंभ होत आहे. तर बघा, अंत या गोष्टीचा होत आहे ना की जे काही तुम्ही तुमच्या पारिवारिक अडचणी ज्या बघत आहात आणि कुठे ना कुठे खूप विचारात जाता की हे सगळं कधी संपणार आहे. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की ज्या काही पारिवारिक अडचणी आहेत त्या तुमच्या घरातली भांडणं, घरातला क्लेश असू शकतो, मुलांच्या बाबतीत काहीतरी असं घडलेलं असू शकतं जिथे तुम्हाला खूप निराशा आहे, कदाचित तुम्हाला परिवाराला वेळ देता येत नाही आहे, ही पण गोष्ट असू शकते, किंवा तुमच्या पार्टनरबरोबर पण खूप मतभेद आहेत, खूप समस्या आहेत आणि खूप काही गोष्टींमधून तुमचं नातं किंवा रिलेशनशिप गेलेलं आहे. किंवा जरी सगळं असेल तरीही कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं की म्हणजे मानसिक सुख हरवलेलं आहे तुमचं, की परिवारच्या जबाबदाऱ्या उचलून किंवा परिवाराच्याबद्दल विचार करून किंवा परिवारासाठी खूप काही जर तुम्ही करत आहात तर तुम्हाला कुठे ना कुठे हेही वाटतं की तुमच्यासाठीच आता तुम्ही वेळ देत नाही आहात आणि तुम्ही तुमच्या मुलांबद्दल, तुमच्या प्रियजनांबद्दल आणि तुमच्या खूप जवळकीक लोकांबद्दल विचार करून कधी तुम्हाला निराशा पण होते की तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करत आहात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला मदत करणारं असं कोणीच नसतं किंवा तुम्ही खूप एकटे पडता. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे कुठे कधीतरी ना मनात तुमची त्या गोष्टीबद्दल खंत असते किंवा तुम्हाला असं वाटतं की मी लोकांसाठी, मी माझ्या परिवारासाठी, मी माझ्या प्रियजनांसाठी, मी माझ्या कुटुंबासाठी सगळ्यात अगोदर असतो किंवा असते, पण जेव्हा माझी वेळ येते तेव्हा कोणच नसतं. तर ना ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या विचारांचा ना कुठे ना तरी अंत होत आहे. कारण तुम्ही आता आहे ना अशा गोष्टींना प्राधान्य देणार नाही आहे, अशा गोष्टींना इम्पॉर्टन्स देणार नाही आहे किंवा अशा गोष्टींकडे लक्षच देणार नाही आहे जी तुमची मानसिक स्थिती खराब करते. ह्या गोष्टीचा अंत होत आहे आणि तुम्हाला असं वाटते की बस आता तुम्ही जितकं करू शकत होता किंवा करत आहात त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आता अजून नाही करू शकत लोकांसाठी. कारण कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हरवला आहात या सगळ्यांमध्ये. आणि ह्या सगळ्यामध्ये आहे ना तुमच्या मनाची काळजी कोण घेत नाही आहे किंवा तुमचं हृदय काय बोलतंय ह्याबद्दल कोणाला काय पडलेली नाही आहे, ह्या गोष्टीचा खंत तुम्हाला वाटत असतो. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत ना की आता या सगळ्या गोष्टींचा ना अंत होत आहे कुठेतरी. म्हणजे काय की अतिविचार करणं कोणाबद्दल, तर आपल्या प्रियजनांबद्दल, स्वतःला त्याच गोष्टी विचार करून त्रास करून घेणं, तर ह्या गोष्टीचा कुठेतरी अंत होत आहे आता. आणि आरंभ कुठल्या गोष्टीचा होत आहे माहिती आहे तुमच्या आयुष्यात? तुमचं आता ना मन स्थिर होईल, तुम्हाला नवीन नवीन योजना सुचतील, नवीन नवीन गोष्टीकडे तुमचं लक्ष जाईल आणि तुम्ही कुठेतरी ज्या घटना घडलेल्या आहात त्यामधून तुम्ही बाहेर निघत आहात आणि तुम्ही वर्तमानमध्ये जगणार आहोत आणि तुम्ही भविष्याचा पण जास्त विचार नाही करणार आहात. आत्ता तुम्हाला जे करायचं आहे, आत्ता ज्या गोष्टी तुम्हाला घेऊन चालायचं आहे त्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाणार आहे. आणि कुठे ना कुठे तुम्हाला चूक काय बरोबर काय ह्याचा जो आभास झालेला आहे आणि त्यानेच तुम्ही स्वतःला परिवर्तित केलेलं आहे, तर आता तुम्ही पाठी मिळून बघणार नाही आहे सारखं. पहिला काय व्हायचं की तुम्ही नेहमी ना
तुमचं पास्ट तुम्ही आठवत राहायचे की पूर्वी काय झालं आहे, कशामुळे झालं, कशासाठी झालं, किंवा मग येणारं भविष्य कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप अडकलेला आहात. पण आत्ता काय होणार आहे ना, आरंभ कुठल्या गोष्टीचा होणार आहे, तो तुम्ही आत्तामध्ये जगणार आहात. जे तुम्हाला आत्ता करायचं आहे ना, त्यावरती तुमचं लक्ष जाणार आहे. तुम्ही आत्ता तुमच्यासाठी काय करू शकता ना, त्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात. इतर सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या ज्या चाललेल्या आहात त्यातून तुम्ही कुठेतरी निघत आहात आणि तुमच्यामध्ये एक शांती निर्माण होणार आहे. आणि तुम्हाला हे सांगितलं जात आहे ना की तुम्हाला चंद्राचे उपाय हे करत राहायचं आहे. दर पौर्णिमा अमावस्याला तुम्हाला पितरांनासुद्धा तुम्हाला ऑफरिंग्स द्यायची आहे. म्हणजे काय तर पितरांनासुद्धा तुम्हाला जेवण दाखवायचं आहे. प्लस तुम्हाला आहे ना मूनची पण रेमेडीज करायची आहे. म्हणजे काय दर सोमवारी तुम्हाला दुधाने शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक हा झालाच पाहिजे. आणि तुम्ही आता ना आध्यात्मिक स्तरावरती पण खूप साऱ्या गोष्टी ना खोलमध्ये समजता. किंवा स्वामी चरित्र सारामृत हे तुम्हाला कधी कधी असं वाटतं की वाचायला पाहिजे पण ते होत नाही तुमच्याकडून. तर त्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही करायला लागणार आहेत. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक वाचनसुद्धा करायला लागणार आहात. कदाचित तुम्हाला खूप ओढ वाटते की गुरुचरित्र वाचायला पाहिजे, बखर वाचायला पाहिजे, पण त्या गोष्टी तुमच्याकडून होत नाही आहेत. तर आता ना तुम्ही काय करणार आहात की तुम्ही पुस्तक म्हणजे जे आपले ग्रंथ लिहिलेले आहेत त्यातून सुद्धा तुम्ही आता खूप ज्ञान आकस्मित करणार आहात. आणि तुम्हाला कुठेतरी बघा, जर तुमच्या घरी जर तुम्ही संध्याकाळ सकाळचा दिवा स्वतःहून नसाल लावत तर तो लावायला सुरुवात करा. आणि फक्त दिवा नाही तर दिव्याबरोबर पाणीसुद्धा रोज बदललं गेलं पाहिजे आपल्या देवघरातलं. ह्यानी काय होतं आहे की तुमचं आतलं, कारण बघा आपलं जे शरीर आहे ते पंचतत्व पंचभूतांनी बनलेलं आहे. तर कुठे ना कुठे तुमचं जल आणि अग्नितत्व हे बॅलन्स पाहिजे. फक्त दिवा नका ठेवू देवारात, त्याबरोबर पाणी जे देवाला ठेवतो ते सुद्धा रोजच्या रोज बदली केलं पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन आहे ना बघा तुमचं अग्नितत्व, म्हणजे जर तुमच्यामध्ये पाणी जलतत्व नसेल, फक्त अग्नितत्व असेल तर तुम्हाला खूप राग येईल, स्वतःबद्दल दुसऱ्यांबद्दल चिडचिड होईल, ॲग्रेशन असेल, ॲरोगंट असाल तुम्ही, दुसऱ्यांना फटकन बोलणारं किंवा न विचारता कुठलंही कार्य करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा बॅलन्स करायच्या आहेत तर तुमच्या देवारात तुम्ही दिव्याबरोबर जे पाणी जर तुम्ही देवाला ठेवत असाल तर उत्तम आहे, नाही ठेवत असाल तर ठेवायला लागा. आणि त्याबरोबर ते पाणी नेहमी रोज बदललं गेलं पाहिजे. आणि तारक मंत्र हे न विसरता तुम्हाला रोज 3 वेळा पठण करायचं आहे. आणि तुम्हाला नामस्मरण तर करतच राहायचं आहे, कारण नामस्मरणासारखा रामबाण उपाय, षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक स्वामींनी दिलेली एक अशी मौल्यवान गोष्ट आहे जिथे फक्त नाव घेण्यानेच सगळे तुमचे पापं धुतली जाणार आहेत. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, कारण बघा खूपच लवकर गोष्टींचा अंत होणार आहे आणि आरंभ होणार आहे तुमच्या आयुष्यात. तर ना हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा. आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.